कालेरवरून काय भाडं पडलं नाही, मग काय शीट बीट घेऊन घरात आलो. आज आमचा ठाण्याच्या साहेबांनी एक गिफ्ट दिले आम्हाला, बघू शकता तुम्ही. हे असं पॅकिंग विकिंग करून. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला नवा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आम्ही ब्लॉग चालू केलेली आहे. मी नाही का, आता मी सध्या लाल चौकीला आहे, बघू शकता तुम्ही. हां का, कस्टमरचं लोकेशन आहे. पिकअप करायचं आहे, वागळा शेटला जायचं आहे, ड्रॉप करायला. हे आपला रोजचा कस्टमर आहे, सकाळचं त्यांच्या रोजचं असतं आहे. आता गाडीला हारबीर लावले, बघू शकता तुम्ही. गाडी मस्त चकाचक केले. मी रस्सी काढली होती, तर बघू शकता तुम्ही. परत लावली, कारण एक दिवस पाऊस पडून परत ऊन पडली होती, म्हणून लावले. आता सध्या वातावरण पण तसंच आहे, बघू शकता तुम्ही. मस्त वातावरण आहे, पाऊस पडायच्या सारखी वातावरण आहे. बघूया आता. इथं आपल्या पाठीमागं लाल बघू शकता. मग आता आपण इथं थांबलेले, कस्टमरची वेट करत करत थांबले. आता कस्टमर येईल, त्यांना घेऊन जायचं आपल्याला ठाण्याला. मग ठाण्यावरून ड्रॉप करून आपल्याला चालू करायचं आहे ओला उबर. हां का, तुम्हाला सांगते. तर तुम्हाला जाऊन दाखवते ठाण्याला ओला उबरची भाडं आज पडते की नाही. आता मध्ये थोडं सीझन डाऊन आहे, म्हणून काय पडत नव्हती. मग आज बघूया पडते की नाही. आता चला दाखवते तुम्हाला, पण व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. आणि मंडळी, जर तुम्ही यूट्यूबला नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाल चौकीचा आज सिग्नल बंद आहे, म्हणून सगळं गाडी एक दोन जातात. जेव्हा सिग्नल चालू असतात ना, तेव्हा एकत्र गाड्या एकदम फडफड जातात. म्हणून ते कधी सिग्नल चालू कधी बंद असतात, काय त्याचा हे नाही, आता पत्ता नाही आहे. आता सध्या आपण थांबून बघूया 5 मिनटं, थोडा टाइमपास करून मग कस्टमर आलो की त्यांना घेऊन जायचं आपल्याला डायरेक्ट ठाण्याला. चला. तर मंडळी, ठाण्याला आपण आता पोचले सध्या, कारण ठाण्यावरून जास्त आपण व्हिडिओ बनवू शकत नाही, कारण की आपल्या मोबाईलवर भाडं पडतं आहे. बघू शकता आम्ही इथं पोचले. आता चालले आपल्या पोझिशनला जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवते. चला. मंडळी, आपल्याला ठाण्यावरून ना भिवंडीची भाडं भेटली, तुम्ही बघू शकता. ही तीनबत्तीच्या पाठीमागची एरिया आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला एक भाडं भेटलं तीनबत्तीचा. आता इथे सोडलं, इथून जाऊया आपला छत्रपती शिवाजी महाराज चौकात, इथे थांबूया. तिथून आपल्याला भाडं काय ना काय पडत. चला जाऊया. मंडळी, भिवंडीवरून मी परत ठाण्याचं भाडं घेतलं होतं. ठाण्याला आता पोचलं मी. बघू शकता तुम्ही, ठाण्याला मी पोचले आता सध्या. आणि 11 वाजलेले. घरून आणलं होतं नाश्ता काही केलं नव्हतं, म्हणून नाश्ता आता करूया. थांबा, खाऊन घेतो. आता वाजलेले 11. आता ठाण्याला आलो ना आपण. थांबा, तर भाडं पडते सारखी नाका नको. तर 11 वाजता आपण ठाण्याला पोचलो. मग इकडनं आपल्याला ना कल्याण साईडची भाडं पडेल ना, मुंबई साईडची भाडं पडतं. एका दुका पडतं आहे, ते काय येत पण नाही पटतं ना का. आणि इथं लोकल पण लई कमी पडतं आहे. आता इकडे जर राहिलं असेल ना, मीटरनी मारायला पाहिजे आपल्याला का. आता मी थांबले. मी म्हणते आज दिवसभर करूया ठाण्याला थांबून. जर मला काय पडली इकडची भाडा लोकल भेटली काय मीटरने, तर ते पण मारूया. आणि नाही जर लोकलच्या ओलामध्ये भाडा पडला तरी मारूया. म्हणून चला दाखवते तुम्हाला. ठाण्याला काय आता भाडं पडत नव्हतं, म्हणून आपण चालले डायरेक्ट कालेरला. हां का, तर आपण कालेरला जाऊया, कारण की ठाण्याला काय पडणार नाही आहे. मुंबईची पडली असती तर आज मुंबईला पण गेलं असतं, कारण मी कधी जात नाही मुंबईला, पण आज गेलं असतं. पडलं नाही काहीच. चाललं आहे आपले एकच अड्डा कालेर. कालेरला आपल्याला काय ना काय पडून जाईल भाडा. बघूया कालेरला जाऊन, नाहीतर वालकुमला थोडं थांबायचं आपल्याला. दोस्तीला इकडे पण भाडं पडतं आहे. दोस्तीला मस्त भाडं पडतं आहे. बघू शकता, माधवड्याचा ब्रिज चढले आपण सध्या. आता पावसाळ्याचं वातावरण चालू आहे मस्तपैकी. आणि पाऊस थोडं येतं आहे, थोडं जातं आहे, पण कंटिन्यू पाऊस पडायला पाहिजे. माझ्या हिशोब तर कंटिन्यू पाऊस जोरात पडायला थांबायचं. चला, आता तुम्हाला पोचून तिकडचा व्हिडिओ दाखवते. हे आपला मेट्रो काय माहिती कधी बनल माझ्यावाड्याच्या हे इकडची. अजून चालू आहे, फक्त दाखवलं आहे की मेट्रो आता 2-3 महिना चालू होईल. मला तर वाटतं 2 वर्ष चालू होईल असं माझा डाऊट आहे. मी बोलत नाही आहे, पण मला असं लागतं.
बघूया कधी चालू होईल तवा होईल. आता आपण आपला मस्त कालेरवरून काय भाडं पडलं नाही, मग काय शीट बीट घेऊन घरात आलो. आज आमच्या ठाण्याच्या साहेबांनी एक गिफ्ट दिले आम्हाला, बघू शकता तुम्ही. हे असं पॅकिंग विकिंग करून मस्त दिलं होतं. असं याच्यात मी खोलून टाकले, मस्त वाटी दिल्या आपल्याला. असं 6 दिल्या वाटी काचाची, एकदम मस्त असं रेपिंग विपिंग करून दिलं होतं. असं होतं, बघू शकता तुम्ही. आता 1 वर्ष झाले त्यांच्या, आता रिटायर्ड होईल म्हणून त्यांनी असं दिलं मस्त, बघू शकता तुम्ही. रेपिंग करून आणि असं पिशवीत टाकून असं दिलं होतं. कस्टमर म्हणजे आता 1 वर्ष झालं मी त्यांना रोज घेऊन जाते सकाळी ठाण्याला ऑफिसला, मग असं दिलं त्यांनी गिफ्ट, बघू शकता तुम्ही. आता या महिन्यात त्यांचा रिटायर्ड होणार आहे, मग आठवड्याभरात शेवट होईल म्हणून त्यांनी गिफ्ट दिलं. मग असं कस्टमर सगळ्यांना भेटू द्या माझ्या हिशोबाने. चला, धन्यवाद. तर मंडळी, मी दुपारी घरात गेलो होतो, घरात जेवलं आणि आराम केला आणि निघालो. 1-2 भाडं मारलं, मी ब्लॉग बनवायलाच विसरला. आता सध्या मी उल्हासनगरला पोचले, तुम्ही बघू शकता. मी नेहरू चौकच्या इकडं आहे. नेहरू चौकच्या थोडंसं इकडे तिकडे वाटते. हां का, प्रॉपर नाही माहिती, कारण माणसं जे सांगितलं त्याचं बघून सगळे कमेंट करतात, मग ते सोडा. मी आता इथं पोचले. इथून संध्याकाळी झाले, इथून बघूया आपल्याला काय पडते का नाही. आता थोडं पडतं आहे छोटं मोठं भाडं, मग इथून काय पडलं तर बरं होईल आपल्याला, नाही पडलं तरी बघूया, पडेलच काय थोडं आरामात बघूया. मस्तपेक्षा मस्त आवाज सुटतोय, थंडगार. पाऊस तर काय पडायचं नावच घेत नाही आहे फिलहाल. आता सध्या सकाळी जे काय पडले होते थोडाफार, आता काय पडत नाही आहे. आता बघूया. उल्हासनगरचं रोड पण आता मागच्यापेक्षा आता मस्त बनलेली आहे रोड. पहिले एवढं बेकार रोड होती ना, आता मस्त रोड बनत आहे. चला तुम्हाला दाखवतो इथनं काय भाडं पडणार.